पंतप्रधान देशाचे पंडित जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रसेवा दल विसर्जित करून काँग्रेसशी सोबतच जोडले जावं असा एक प्रस्ताव आला होता. पण त्या कालखंडामध्ये आपल्या समाजवादी लोकांनी सांगितलं की कुठलंही सरकार असलं तरी जाब विचारणारे सजग असा समाज आपल्याला कायम तयार केलं पाहिजे. आणि म्हणून मग राष्ट्रसेवा दल पुन्हा कायम चालू राहिलं. उद्देश बदलला, स्वातंत्र्य मिळालं, पण जोपर्यंत स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण शेतकऱ्यांचं राज्य येईल, कष्टकऱ्यांचं राज्य येईल, समतेवर राज्य येईल, ममतेवर राज्य येईल, स्वराज्य सगळ्यांना आपलं आहे असं वाटेल, असं जेव्हा राज्य निर्माण करण्याचा अर्ध अधुरं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याकरता राष्ट्रसेवा दल आजही चालू ठेवण्यात आलंय. विशेष करून राष्ट्रसेवा दलाचं काम हे भारतीय संविधानावर आधारलेली, समाजवादावर आधारलेली समाज व्यवस्था, राष्ट्रसेवा दलाची पंचसूत्रीच सांगते की लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आणि राष्ट्रवाद या पंचसूत्रीला आधार मानून संविधानावर आधारलेली समाज व्यवस्था जोपर्यंत या देशामध्ये वास्तवात येत नाही तोपर्यंत राष्ट्रसेवा दल सुरू ठेवण्याचा निर्धार राष्ट्रसेवा दलाची कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातले लोक येऊन पुन्हा एकदा जोमाने गावागावापर्यंत राष्ट्रसेवा दल पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या माध्यमातून राष्ट्रसेवा दल पुन्हा एकदा आपल्या लोकांना कळावा आणि स्वातंत्र्याचा राहिलेला लढा लढण्यासाठी पुन्हा जात, धर्म, भाषा भेद विसरून आपण सगळे एक होऊया, याकरता पुन्हा राष्ट्रसेवा दलाशी जोडूया. धन्यवाद. नवीन पिढीला काय सांगाल राष्ट्रसेवा दलाचं? नवीन पिढीला मी एकच सांगेन की क्षणिक सुखाच्या मातीमध्ये न लागता, दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन पिढीच्या हातामध्ये मोबाईल सारखी साधनं फार आली, त्यामुळे लांब पल्ल्याचा विचार करून आपण निर्णय घ्यावा. हा देश असंख्य लोकांच्या बलिदानातून बनलेला आहे. हा देश कुणाच्या एकाच्या माध्यमातून बनलेला नाही, एका जातीच्या धर्माच्या लोकांनी लढून हा देश स्वतंत्र केलेला नाही आहे. तेव्हा देशातल्या सगळ्या धर्मियांना, लोकांना या ठिकाणी राहण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्या संविधानावर आधारलेला सर्व धर्मांना आपापल्या भागात, आपापल्या घरात, आपापल्या स्थानामध्ये आपला धर्म पाळता येतो. जेव्हा बाहेरच्या लोकांच्या समूहामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपण भारतीय म्हणून राहूया, भारतीय म्हणूनच जगूया आणि भारतीय म्हणूनच आपला व्यवहार करूया, एवढंच मला तरुणांना सांगायचं आहे. धन्यवाद सर. हे होते सदाशिव मुकदम सर. लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे मूल्य त्यांनी अतिशय प्रकटपणे सांगितले. राष्ट्रसेवा दलाची भूमिका त्यांनी या ठिकाणी विषय केली. धन्यवाद सर. नमस्कार. आपल्यासोबत रोहित शिंदे आहेत, राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते. ते राष्ट्रसेवा दलात शिबिराच्या माध्यमातून नव युवकांना जागृती करण्याचं काम करतात. आपण त्यांच्याकडून ऐकूया राष्ट्रसेवा दलाची भूमिका नेमका आहे. नमस्कार, मी रोहित शिंदे. राष्ट्रसेवा दल खऱ्या अर्थाने गेले जवळजवळ 85 वर्ष झालं या देशाच्या परिवर्तनवादी लढाईमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आहे. अनेक विवेकवादी संघटना, विचारवंत या सेवा दलातून घडले. आम्ही देखील लहान असल्यापासून राष्ट्रसेवा दलात काम केलं, शिबिरं केली, कार्यशाळा केल्या, कार्यकर्ता शिबिरं केली, प्रशिक्षण शिबिरं केली आणि सेवा दलात घडलो. म्हणजे वैचारिक बांधणी, शिस्तबद्धता ह्या ज्या विवेकी गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या ह्या राष्ट्रसेवा दलातून घडल्या. आणि राष्ट्रसेवा दल ह्या सगळ्यात विवेकवादी विचारधारेची सगळी मातृसंघटना मानली जाते. त्यामुळे आम्ही ह्यात गेले, तर मी जवळजवळ 15-20 वर्षाला काम करतो आणि प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 7-8 राज्यांमध्ये मी काम केलं. आणि तिथं आम्हाला कॉलेजच्या मुलामुलींसोबत, शाळेतल्या मुलामुलींसोबत वेगवेगळ्या विषयांवर बोलता येतं, गप्पा मारता येतं. फक्त आमची माध्यमं वेगळी आहेत. सेवा दलाची माध्यमं गाणी आहेत, गप्पा असतात, खेळ असतात वेगवेगळे. असे ह्या माध्यमातून मुलांना विवेकी विचार शिकवणं, त्यांना हे विचार सांगणं, समजून सांगणं, पटवून देणं, संविधानाचे मूल्य पटवून देणं, हे सगळं वेगळं हसत खेळत मुलांना शिकवायला मिळतं. जसं कुठला वक्ता स्टेजवर उभारलाय आणि तो उभारून भाषण करतो 2 तास आणि मग ते मुलांना कितपत समजतं हा प्रश्नच आहे. पण सेवा दल असं करतं की सेवा दल अभ्यास वर्गाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सातत्यानं वेगवेगळ्या अंगाने मुलांच्या पर्यंत मूल्य पोहोचवतं. त्यातनं ती मुलं खूप सारी घडतात, तयार होतात. आम्ही देखील त्यातनंच घडलो. त्याचबरोबर मैदानी खेळ असतात, झांज, लेझिम, बच्ची, एरोबिक्स, कॅलिस्थानिक असे वेगवेगळे विषय मैदानी खेळ असतात. हे मैदानी खेळ देखील आम्ही शिकवतो. त्यानिमित्तानं मुलं येतात. म्हणजे जुना संत परंपरेचा अभ्यास केला तर लोकरंजनातून लोकशिक्षण नावाचा प्रकार खूप चांगला झाला. म्हणजे कीर्तन परंपरा, जी वारकरी परंपरा, ही देखील त्या लोकरंजनातून लोकशिक्षणाच्या परंपरेतलं एक माध्यम होतं. तर ते माध्यम आपल्याला या काळात या मुलांसोबत, तरुणांसोबत आजच्या पिढीसमोर पोहोचवता येतं काय, असा प्रयत्न आम्ही राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून नेहमी करत असतो. साधारणतः ही शिबिरं कधी असतात? वर्षातून कोणत्या महिन्यामध्ये असतात आणि कोणता वयोगट असतो या शिबिरामध्ये? वयोगट जसं वेगवेगळ्या वयोगटांना वेगवेगळे म्हणजे शिबिर असतात. म्हणजे तुम्ही जर लहान मुलांसाठीच असेल 1ली ते 4थी 5वी पर्यंत, तर बालसंस्कार शिबिर असतात. तिथं फक्त मुलांची खेळ गाणी आणि त्यांना एक शिस्त लागावी, संस्कार हवेत, बालसंस्कार हवेत, अशा एक पद्धतीने केलं जातं. त्यानंतर 5वी ते 8वी 9वी पर्यंतच्या मुलांसाठी दस्तानायक शिबिर असतात. 8वी 9वी पर्यंतच्या मुलांसाठी दस्तानायकामध्ये त्यांना लिडरशिप ती कशी करायची, तयार कसं करायचं असतं. मग शाखा नायक शिबिर असतं मोठ्या मुलांना, 12वी पर्यंतच्या मुलांसाठी. शाखा नायक शिबिरांमध्ये मुलं घडतात, त्यांना मग त्यांची वैचारिक पण, बौद्धिक क्षमता पण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, लिडरशिप वाढवली जाते. त्यातून जी मुलं घडतात
ती नंतर मग ज्या वेळेला 11वी-12वी नंतर ती मुलं प्रशिक्षक शिबिरांकरतात किंवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांमध्ये असतात. म्हणजे ते कार्यकर्ता म्हणून घडतात. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. पण स्वभान ते समाजभान त्यांना आलं पाहिजे. मग समाजासाठी काम केलं पाहिजे आणि समाजासाठी काय काम केलं पाहिजे, कुठल्या विषयावर कसं काम केलं पाहिजे, याचं प्रशिक्षण ते असतं. आणि अशी खूप सारी वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास मंडळाचं शिबिर असतं, मग अभ्यास शिबिर असतं. असे वेगवेगळे असतात. पूर्ण घडत असतं. साधारणतः हे शाळेतल्या मुला-मुलींचे शिबिर असतात ते मे मध्ये वगैरे होतात. एप्रिल, मे, जूनच्या दरम्यान होत असतात. कारण सुट्टी असते मुलांना जास्त वेळ, 5-6 दिवसाचे शिबिर असतात. काही जण शनिवार रविवार किंवा 3 दिवसात शाळा आपल्याला अवेलेबल होते त्यावेळी घेतात. आणि दिवाळी सुट्टीमध्ये काही उपक्रम असतात. मग असे वेगवेगळे उपक्रम असतात त्या पिरियडमध्ये. राष्ट्रसेवा दल हे राष्ट्रबांधणीचे आणि सामाजिक समतेचे काम करणारं निधर्मी असं संघटन, हे विद्यार्थ्यामध्ये साने गुरुजीचे विचार पेलणारं संघटन. पूर्वी सेवा दलामधून जी माणसं घडली मराठवाड्यामध्ये, बापूसाहेब काळजाते हे राष्ट्र सेवा दलाला पाहून घेतलेले. त्यावेळेस एक पानवटा ही चळवळ सुरू, स्वतः श्रमदान सेवा दलाचे सैनिक करायचे, गावोगावी शेतकऱ्याचं शेतमजुराचं संघटन करायचं. आता आज सगळ्या सेवा दल मध्ये हे झालं, पण अजून जो मानस सेवा दलाच्या शाखा, सेवा दलाचे शिबिर मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये वाढतायत, हे आम्हाला समाधानाचं वाटतं. खरं तर सेवा दलाचे जे विचार आहे, पंचसूत्री जे आहे, विज्ञान निष्ठा मानणारी पिढी आज तयार होते. धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा हे जे आमचे सूत्र आहेत, ते सेवा दलानं स्वीकारलेले सूत्र. खर तर जे आता पहिल्या सुरू प्रार्थना होते शाळेमध्ये, घटनेचा विचार सांगणं, हे सेवा दलाचेच विचार आहे. प्रत्येक शाळेमध्ये प्रार्थना घेतली जाते, त्याच्यानंतर घटनेचा उद्देशिका वाचली जाते. हे खरं तर सेवा दलाचंच काम आहे. आणि सगळ्यात कळतं की सेवा दलाच्या विचार, घटनेचे विचार हे सेवा दलाचे विचार आहेत. त्यामुळं आज जे काही परिवर्तन होतंय, जे चांगलं काही समाजात आहे, ते माझ्यासारख्याला वाटतंय सेवा दलामुळे. नमस्कार, मी प्रभाकर चेडे. 1985 पासून राष्ट्रीय सेवा दलाशी संबंधित आहे. 1978ला मी तसं साने गुरुजी स्मारकावरती 8वीला प्रवेश घेतला होता, पण 85 पासून मी कामाला सुरुवात केली. आणि 1985ला मी त्यानंतर 1 वर्ष पुणे जिल्हा सेवा दलाचा अर्धवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. तिथून मला जे संस्कार मिळाले, 11वी-12वीत असताना आमचे जे प्राचार्य होते, प्राचार्य राजीव जोशी म्हणून, त्यांच्याकडून जी प्रेरणा मिळाली आणि ती कामाला सुरुवात केली. एक मला माझ्या जीवनाला खूप चांगली कलाटणी मिळाली. ॲक्च्युली मी त्याच्या आधी मोटर मेकॅनिकचा कोर्स केला होता आणि कुठेतरी गॅरेज टाकण्याचा विचार होता. पण जोशी सरांच्यामुळे जी प्रेरणा मिळाली, त्याच्यामुळे सेवा दलामध्ये काम करायची सुरुवात केली. आणि त्यावेळेस निर्णय घेतला की इथून पुढे नोकरी करायचीच नाही आणि सेवा दलाचं काम करत गेलो. त्यानंतर काही कारणाने मी पुणे सोडून माझ्या मूळ गावी वाशी, जिल्हा उस्मानाबाद, इथे आत्ताचा धाराशिव, इथे स्थायिक झालो. काही काळ पत्रकारितेचं काम केलं, काही काळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, थोडीफार शेतीवाडी होती बघितली. आणि 1 वर्ष धाराशिव जिल्ह्याचा सेवा दलाचा अध्यक्ष म्हणूनही काम केलं. त्या काळामध्ये 2 शिबिरं, पूर्ण 15 दिवसाची 2 शिबिरं करण्याचा योग आला. मला जी प्रेरणा मिळाली आणि मी जे जगतोय, एक सेवा दलाचं जे काही विचार आहेत ते घेऊन जगण्याचा माझा सातत्याने प्रयत्न आहे. समाज क्षेत्रामध्ये जिथे वावरताना ह्या संपूर्ण संकल्पनेचा मला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि तेच आपलं या सेवा दलाने दिलेल्या संस्काराच्या आधारे मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. राष्ट्रीय सेवा दल गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने काम करतंय. हे राष्ट्रीय सेवा दलाच्या विचारांचं यश आहे. प्रत्येकाने आपापल्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, पण आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार जे स्वरूप निर्माण झालेलं आहे कामाचं पद्धत, त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे, जो आजच्या काळाला अत्यंत आवश्यक होता. आणि खूप वेगवेगळ्या समाजामध्ये, तरुणांमध्ये, मुलींमध्ये सेवा दलाचे विचार जात आहेत, याचा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला